हे बघा मस्त पीठ फर्मंट झालं आहे डोशाचं. आणि इथे मी चटणीची तयारी करत आहे. इथं मी ओला नारळ घेतलेला आणि फक्त डाळवर टाकली मी, डाळ फुटाण्याची डाळ आणि नारळ. आणि थोडंसं मिरची घालणार मी, हिरवी मिरची. आणि ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकणार मी, तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. आणि मीठ घालायचं. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि हे बघा माझ्या हाताला हे काय झालं सांग तूच सांग. हे आमच्या साहेबासोबत मी पंजा लावत होते. तर झालं असं, हे बघा. तर तो अनुज पळाला, त्याचं सांगू लागले म्हणून. त्याची ॲक्च्युली चुकी नाही आहे. ते आम्ही नेहमी असं पंजा वगैरे लढत असतो, म्हणजे करत असतो. तर त्या दिवशी आम्ही पंजा खेळत होतो आणि आम्ही दोघांनी खूप ताकद लावली. दोघं पण हरवत नव्हतो आम्ही, पण म्हणजे मीच हरायच्याच ह्याच्यात होते मी. आम्ही दोघंच खेळत होते. हे दोघं आले इकडून, माझा नवरा आणि अक्षत काउंटडाऊन सुरू केलं 30पर्यंत आपण करूया, बघूया. मग थोडीशी पॉवर आली मला. मग मी आता म्हटलं 30च आहे काउंटिंग, आपण पॉवर लावूया. पॉवर लावून आमच्या दोघांचा टाय झाला. ना तो जिंकला ना मी जिंकले. खूप जास्त लावली मी, त्यामुळे स्ट्रेस झालं थोडंसं इथं आणि लचक आली. 8 दिवस मी अंगावरच घेतलं, काही समजलंच नाही. नंतर मी काल जाऊन आले, तर डॉक्टरने सांगितलं की 3 आठवडे तुम्हाला हे बेल्ट लावावं लागेल आणि गोळ्या पण दिलेल्या 10-12 दिवसाच्या. तर मजाकमध्ये खेळता खेळता असं होऊ शकतं. आणि मी लाईटली घेते, त्यामुळे जास्त झालं माझं. तर त्यामुळे हे लावलेलं आहे. असं काही प्रॉब्लेम नाही, काढू शकतो. जास्त वेळ नाही, म्हणजे स्वयंपाक वगैरे करताना काढत आहे मी. बाकी एरवी लावणार. आणि चला मग चटणीकडे जाऊया आपण. हे बघा मस्त मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकले आणि मस्त छान मिक्सरमध्ये काढून घेतले चटणीला. आता याला तडका मारायचा मस्त. आणि एक्सरे वगैरे काढलेला, पण काही नाही आहे. थोडीशी सूज आहे आणि थोडंसं लचक भरली, स्प्रेन झालं. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की एवढे दिवस तुम्ही 3 आठवडे लावा आणि आराम द्या हाताला आणि औषध गोळ्या वगैरे घ्या. तर ठीक आहे. हे माझी चुकी होती ॲक्च्युली, मी जास्त जोर लावले आणि मजाकमध्ये बघा काय झालं. तर मी हिरवी मिरची काढली मी थोडीशी आणि थोडी जास्त घेतली मी. आणि तर तेल तापायला ठेवलं. कांदा भरपूर घेतला मी, मला आलूच्या भाजीत कांदा खूप आवडतो जास्त. तर 2 मोठे मोठे कांदे घेतले मी तडक्यासाठी. आणि तो उडदाची डाळ काढली मी आणि मिरच्या. दोन्ही याला करायले मी, चटणी आणि आलूच्या भाजीसाठी तडका. हे बघा मस्त. आता हे मी चटणीमध्ये टाकणार. हे बघा मस्त तडका टाकला चटणीमध्ये. आता उरलेल्या तेलामध्ये मी कांदा टाकणार. हे बघा कांदा असं छान परतत आहे मी. आणि 2 मिनिटानंतर मी हिरवी मिरची टाकणार. हे बघा मी हिरवी मिरची टाकली याच्यामध्ये आणि छान फ्राय होऊ देते थोडंसं 2-3 मिनिटं. त्यानंतर आलू टाकणार ते सगळं. हे बघा अक्षतला बोलवलं मी, कारण का ते अवघड होतं मला आलू मॅश करायला. मी हळद घातली आणि मीठ टाकायचं राहिलं आणि आलू टाकले मी उकडलेले. आता ह्याला मॅश करून छान असं करून घ्यायचं. उकडलेत रे. आपला रात्रीचा प्लॅन होता ना डोशाचा, मग रात्री मी उकडले होते आलू आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले तसे. तो थंड झाल्यामुळे ते तसं कडक वाटत आहे. मी रात्रीच बनवणार होते, पण ते रात्री जाऊ द्या म्हटलं, मग खिचडीच बनवली रात्री. काल शनिवार होता, आज रविवार आहे. आता हळूहळू सगळ्यांनाच हेल्प करायला यावं लागेल. नाही डिस्टर्ब करणार. ह्याची परीक्षा चालू आहे 12वीची बोर्डची, तर जास्त डिस्टर्ब नाही करणार मी. हो ना ए राजा? ठीक आहे. हे बघा झाली आपली भाजी. मस्त कोथिंबीर घालायची.
मिक्स करायचं. मस्त खमंग अशी आपली आलूची भाजी झालेली आहे. रेडी. हे बघा मस्त डोसा रेडी आहे. थोडा सॉफ्ट केलाय मी, अक्षतला जास्त कडक नाही आवडत. आता हे घे इथे सांगितले. अक्षत हे बघ टॉवेल टाकून टावेल खाली आली ना. दुसरा पण रेडी आहे, आपोआप निघतो मस्त. हे थोडासा कडक पाहिजे ना. थोडस जर काढलं ना थोडस. हे बघा मस्त. वाव, मागता यायला भांडे पिंडे. हे झाला रेडी. आता दुसरा बस. आता थांब इकडे. हे घ्या साहेब. कसं झालं अक्षत? मीठ बरोबर आहे? भाजी तिखट झाली की नाही? मस्त. मी थोडी मिरची टाकली होती, हिरवी मिरची. नाही झाली? मला आलूची भाजी तिखटच व्हायला गेली. मी किती मिरची टाकली बरं. ठीक आहे. मग छान झणझणीत आवडती. ठीक आहे. अनुजी वाढलं. आणि कसं झालं? छान झालं. कटिंग करून आले आता. बच्चा दिसते कटिंग केली की. लहान बेबी दिसत कटिंग केली. आणि वाढले की एकदम मोठं दिसते की. लई प्रेम तू चालले. पापा मेरे पापा. हो ना. आज कस काय एवढं प्रेम तू चालले? रविवार झालं. पापा मे पापा कुठे होते ते मग? अक्षर बस. किती भाजी लावून खातो आणि किती चटणी लावून खातो. शेकलं तुम्ही कुठून आलं? काही आमच्या गार्डन मधला छोटस गार्डन. इकडं आहे पुदिना. पुदिना हे बघा. आज संध्याकाळी मस्त पाणीपुरी करणार आहे, तर मी तोडत आहे पुदिना. हे बघा इथं इतका छान वास येत आहे हातात सुद्धा. हे ऑर्गॅनिक पुदिना आहे आणि खूप ग्रो झाला. थोडंसंच लावलं होतं ना पप्पाने आणून. हे दुसरं झाड आहे शोचं. हे काढू का? काढ काढ काढ. नाही होते. फुलं बी लागले त्याला. आता विंटरच आहे काढ. हे बघा मस्त पुदिना. कुठे दाखवायची काय. हे इथं मस्त गाजराचा हलवा बनत आहे. आता विंटर संपत आहे, तर विंटरचा लास्ट गाजराचा हलवा बनत आहे. इथं 1 किलो गाजर घेतले आणि मध्ये अर्धा लिटर दूध घातलं, तुपात छान भाजून घेतले आणि आता ड्रायफ्रुट्स टाकले. आणि इथं मी खवा भाजून घेतले आणि ह्याच्यात थोडंसं ड्रायफ्रुट्स आहेत वरतून टाकले. आता मी ऑलरेडी काल गाजर आणले होते, त्यामुळे गाजराचा हलवा करायला भाग पडला. कारण का भरपूर दिवसाला केला नव्हता मी आणि मुलं पण म्हणत होते हलवा कर हलवा कर, पण हे पट्टी लागेल मला माहिती नव्हतं. पण ठीक आहे, ह्यांनी मदत केली गाजर किसायला वगैरे. आणि आम्ही येता जाता सगळेजण मिळून गाजराच्या हलव्याला म्हणजे हलवत आहे. कारण का जरुरी नाही की तो उभा टाकावा लागेल. बारीक गॅस करून आम्ही येता जाता सगळे मिळून करत आहोत आम्ही हलवा वगैरे. तर अशा प्रकारे होत आहे. आणि किती अवघड असतं बघा एकट्या म्हणजे करणाऱ्या लेडीजला असं काही झालं तर किती प्रॉब्लेम होतो. सगळेजण मिळून आम्ही हलवा बनवत आहोत. थोड्या वेळाने सगळेच येतात हलवत आहेत. तर एकटीला मला होत नाही आहे. आणि अशी हेल्प करणारे असल्यावर घरचे मेंबर मुलं किंवा नवरा तर काही बघायचं कामच नाही ना, मग तर काही विषयच नाही. हो, तर सगळेजण मिळून आम्ही हलवा बनवत आहोत. इथं खवा भाजून ठेवलेला आहे, मध्ये ड्रायफ्रूट टाकलेलं. हे जे आहे ना मी सावकाश हे जे आहे ना मी मिशोवरनं ऑर्डर केलं ड्रायफ्रूटचं, खूप दिवसापासून होतं. हे बघ किती छान पडत आहे. मध्ये खूप टाकलेली मी, थोडंसंच बाकी आहे. आता 2-3 बदाम आहेत बाकी आणि काजू पण. छान आहे, एवढं म्हणजे हार्ड नाही आहे, इझी आहे. बघू रे संपले का? हां, मस्त आहे.
चला पटापट कामाला लागा. हात लावा हात लावा. हे बघा हात लावा सगळे, हात लावा. हात लाव, तुम्ही बी हात लाव. अशा प्रकारे आमचा हलवा बनत आहे. सगळ्यांचा हातभार लागत आहे. नवऱ्यानं काय खिसून दिलेला आहे आणि तुमच्याच मुळे मला हे एवढं झालं. काउंटडाऊन कशाला सुरू केले? पावर आली, मला एनर्जी आली काउंटडाऊन केल्यानं. हे बघा फायनल लुक खव्याचा मस्त झाला. हा छान झाला मस्त. मग संध्याकाळी 6 वाजता थोडंसं वॉक केलं आम्ही आणि त्यानंतर मस्त पाणीपुरीचा प्लॅन होता आमचा. थोडं जास्तच वॉक केलं. संध्याकाळचा मेनू आमचा पाणीपुरी. बघा मस्त पाणीपुरी बनवली. पुऱ्या घरी तळल्या, आलूची भाजी, अजून काय मस्त पुदिनाचं कोथिंबीरचं पाणी, चिंचेचं पाणी. हे बा कशी आहे रे? मस्त. हो कशी आहे? पाणी ठीक आहे ठसका? मस्त मस्त. हे स्ट्रॉबेरी आणली यांच्या मित्रांनी आणि इतकी गोड असते ही. 1 किलो आहे ना? देहरादून. हा. ह्याच्यात मी मस्त मीठ आणि काय टाकलं? मीठ आणि सोडा टाकले. थोडं 15-20 मिनिटं भिजत घालून मग खायचं. खूप गोड असतात. स्पेशल व्हरायटी. स्पेशल कुठलं? देहरादून स्पेशल स्ट्रॉबेरी.